नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने काय जबरदस्त असा ड्रामा केलेला आहे. आता इथे सारंगला तिच्यावर पूर्णपणे विश्वास बसावा, त्यामुळे ती आता असं काही नाटक करते. आता प्रेक्षकांनो, सारंग हा बिचारा भोळा बाबडा, तो पटकन त्याच्या बायकोच्या प्रेमात हा अडकून जातो. तिने थोडं जरी नॉर्मल जरी केलं तरी देखील त्याला असं वाटतं की ते खरंच आहे, आणि असंच काही आजच्या एपिसोडमध्ये देखील घडलेलं आहे बरं का. तर प्रेक्षकांनो, इथे जे आहे ना, तर आता इथे ऐश्वर्याने रूममध्ये यायच्या अगोदरच जानकीला सांगितलेलं असतं, "जानकी, उद्या ना तू सगळ्यांसमोर माझ्यावर छान ओरड." आणि आता सारंगसमोर देखील, म्हणजे सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की काल रात्री मी दारू प्यायले होते, असं काही तिने अगोदरच तिथे सांगितलेलं असतं. आता त्यांचं हे ठरलेलं असतं. आता इथे ऐश्वर्या ही रूममध्ये येते. आता ती बघते सारंग हा गाढ झोपेत आहे. ऐश्वर्या पूर्ण तिचे जे केस असतात ते आता केस तिचे पूर्ण असे सोडते ती. काही डोळ्यासमोर घेते, काही मागे असे, म्हणजे तिचे केस अगोदरच मोकळे असतात. पण ती अशी असं वाटलं पाहिजे की ती नशेमध्ये खूप आहे. म्हणजे असं काही इथे वाटलं पाहिजे. असं वाटलं पाहिजे की ती नशेमध्ये खूप आहे, असं काही दिसत. तर पूर्ण तो अवतार करून घेते. आणि आता इथे सारंगला मुद्दामून बोलते, "सारंग, ओ सारंग," असं काही ती आता बोलत असते. तेव्हा सारंग तो गाढ झोपेत असतो, त्याला पटकन जाग येत नाही. ती पुन्हा बोलते, "सारंग सरका तुम्ही तिकडे, मला जागा राहू द्या," असं काही ती बोलते. आणि तेव्हा सारंग उठतो घाई गडबडीमध्ये आणि बघतो समोर त्याला ऐश्वर्या दिसते. ऐश्वर्याचा तो अवतार बघून तो अगोदर मोठ्याने ओरडतो. आता ओरडतो आणि तो बोलतो, "कोण? कोण आहे?" तेव्हा ती बोलते, "अहो, असं काय करताय? मी आहे ऐश्वर्या." तेव्हा तो बोलतो, "ऐश्वर्या, तुम्ही अशा का करताय? आणि हे असं काय झालंय तुम्हाला? असा अवतार का करून घेतलाय तुम्ही? आणि कुठे गेला होता तुम्ही? झोपला होतात ना?" आणि नंतर तो बोलतो, "ऐश्वर्या, तुम्ही दारू पिलाय?" तेव्हा ती बोलते, "हो, मी दारू पिली." तेव्हा तो बोलतो, "पण ऐश्वर्या, नेमकं काय झालं तुम्हाला दारू प्यायला? एवढं काय झालं? का तुम्ही दारू पिली आहेत?" असं काही तो आता इथे तिला विचारत असतो. पण मात्र ती बोलते, "मी दारू पिले आणि यापुढेही मी दारू पिणार. तुम्हाला काय करायचंय?" तेव्हा तो बोलतो, "अहो ऐश्वर्या, असं का बोलताय? तुम्हाला का करायचंय?" ऐश्वर्या मात्र ओरडू-ओरडू त्याला बोलत असते. आता तेव्हा सारंग हा बोलतो, "ऐश्वर्या, हळू बोला, हळू बोला. अहो, तुमचा आवाज खूप मोठा आहे, बाहेर ऐकायला जाईल. हळू बोला." तेव्हा ती बोलते, "ऐकू द्या. कुणाला ऐकायचं तर ऐकू द्या. स पर पलकड सरका, मला झोपू द्या." तेव्हा आता सारंग हा बिचारा उठून बसतो आणि तेव्हा ऐश्वर्या ही झोपायला जाते. तेव्हा आता सारंग तिच्या अंगावर टाकणार. तेव्हा ती बोलते, "पलकड सरका, मला हात लावू नका. मला हात आहेत. मी असं घेणार आणि असं माझ्या अंगावर पूर्ण पांघरून घेऊन मी झोपणार." असं काही ते आता बोबडी भाषेत तिथे दारू पिल्याचं सोंग आणत ती आता इथे त्याला बोलत असते. आणि ती आता गाढ झोपायचं नाटक करते. तेवढ्यातच तिथे जानकी आलेली असते. जानकी बोलते, "अहो भाऊजी, काय झालं? ऐश्वर्याचा खूप मोठमोठ्याने आवाज येतोय बाहेर. काय झालं? ऐश्वर्या कुठे?" ऐश्वर्या तर गाढ झोपलेली आणि मग आवाज कसा येतोय? असं ती बोलत असते. तेव्हा तो बोलतो, "काय नाही वहिनी, काय नाही झालं." ती बोलते, "पण अहो, इथे ऐश्वर्याचा आवाज येत होता ना. आताच ती मोठमोठ्याने बोलत होती आणि आता एवढी गाढ झोपली ती." तेव्हा तो बोलतो, "नाही वहिनी, अहो आवाज नव्हता येत." तेव्हा ती बोलते, "भाऊजी, येत होता आवाज." आणि पुन्हा बोलते, "भाऊजी, तुमच्या रूममधनं असा वास का येतोय असा आंबट-आंबट, म्हणजे नेमकं असा वेगळाच वास येतोय." असं ती बोलते. नाकाला पदर लावते आणि बोलते, "भाऊजी, तुमच्या रूममधनं दारूचा वास येतोय." असं बोलते आणि आता ऐश्वर्याकडे जाते आणि बोलते, "भाऊजी, ऐश्वर्याने दारू पिली आहे?" तेव्हा तो बोलतो, "नाही वहिनी, कुठे तिने दारू पिली?" "नाही, नाही वहिनी, दारू नाही पिली आहे." "हे काय बोलताय भाऊजी तुम्ही? तिने दारू पिली आहे. हे बघा बरं वास येतोय." असं ती बोलते आणि ती बोलते, "भाऊजी, मला असं वाटलं ना, की ऐश्वर्या सुधारली आणि खरंच ती सुधारली होती. पण ह्या तुमच्या बहिणीच्या नादाला लागून ना ती पुन्हा बिघडली आहे. कारण तुमच्या बहिणीच्या सोबतीला राहून बघा ही पुन्हा अगोदरसारखीच झाली आहे. जरा सावरा भाऊजी तुमच्या बायकोला. तुमच्या बहिणीपासून थोडं अंतर ठेवा." बघा असं काही ती आता इथे बोलत असते. आता प्रेक्षकांनो, हे जानकी आणि ऐश्वर्या दोघींचा प्लॅन असतो, पण मात्र हे सारंगला कुठे माहिती असतं. सारंग आपला बिचारा भोळा भाबडा. आणि आता असं काही जानकी बोलते आणि ती तिकडनं त्यांच्या रूममधनं बाहेर जाते. आता प्रेक्षकांनो, इथे दुसरा दिवस उगवतो आणि दुसऱ्या दिवशी इथे ऋषिकेश जानकीला बोलतो, "जानकी, चल आवर, बँकेमध्ये जायचंय ना, पटकन आवरून बँकेत जाऊयात." असं तो बोलत असतो. तेव्हा ती बोलते, "आता याची काही गरज नाही." तिचा चेहरा खूप खुललेला असतो. अगदी तिच्या चेहऱ्यावर काहीच कसलं टेन्शन नसतं. खूप मनमोकळेपणाने ती बोलत असते. तेव्हा आता ऋषिकेश तिच्याकडे बघतो आणि बोलतो, "जानकी, चेहऱ्यावर काही टेन्शन दिसत नाहीये. तुला या प्रॉब्लेममधनं काही सोल्युशन भेटलंय का?"
तेव्हा ती बोलते, "हो ऋषिकेश, या प्रॉब्लेममधनं मला एक मार्ग मिळालेला आहे. तुम्ही कसलीच काळजी करू नका. आपले पैसे हे सेफ्टी आहेत. त्याला काहीही होणार नाही." तेव्हा तो बोलतो, "अगं जानकी, तुला माहिती नाही किती मोठा प्रॉब्लेम झालाय. तुझं अकाउंट हॅक होईल, पैसे पूर्ण नाहीसे होतील मग." तेव्हा ती बोलते, "ऋषिकेश, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? असं काहीच होणार नाही. आणि हे सगळं जे आहे ना, तर ते तुमच्या बहिणीनेच केलं होतं." आता तेव्हा मात्र हे ऐकून इथे ऋषिकेशला थोडासा धक्काच बसतो. तर प्रेक्षकांनो, हा एपिसोड इथे संपतो. आता पुढील येणाऱ्या एपिसोडमध्ये त्यांनी असं काही दाखवलेलं आहे. आता इथे शर्वरी आणि आता इथे जानकी हे हॉस्पिटलमध्ये आलेली असते. तिला आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज चेक करायचं असतं. त्यामुळे ती त्यांची परवानगी मागत असते. पण मात्र ते जे हॉस्पिटल जे काही स्टाफ असतात, ते आता त्यांना काही ती परमिशन देत नाही. तेव्हा मात्र जानकी आता युक्ती लावते नेमकं काय करावं, आणि तेव्हा जानकी आणि अवंतिका बदलून तिथे आलेल्या असतात. आता त्या जिथे सीसीटीव्ही फुटेज असतात, तिथे त्या दोघीही पोहोचलेल्या असतात. तिथे जे 2 व्यक्ती असतात, त्यांना ते तिकडनं काढून देतात आणि त्या दोघी आता ते सीसीटीव्ही फुटेज चेक करत असतात. तर इकडे दुसरीकडे शर्वरीला तिचा मोठा भाऊ म्हणजेच ऋषिकेश तिला विचारत असतो, "शरू, तू जर काही चूक केली नसेल ना, या सगळ्यात तुझा जर काही दोष नसेल ना, तर तुझा हा भाऊ तुझ्या खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहील. पण मात्र तुझी जर चूक यात आढळली आणि तू या सगळ्यांच्या मागे जर असलीस, तर सगळ्या घरातल्या सगळ्यांच्या अगोदर मी तुझ्या विरोधात उभा राहील. खरं काय ते असेल तर शरू मला सांगून टाक." असं काही तो आता इथे बोलतो. तेव्हा मात्र इथे शर्वरीची ट्यूब पेटते. म्हणजे शर्वरीच्या डोक्याची आता इथे डोक्याचा खूपच संताप होतो आणि तिला असं वाटतं जानकी बहिणीने पुन्हा दादाच्या डोक्यात काहीतरी भरवलेलं आहे. आता तो गेल्याच्या नंतर इथे शर्वरी खूपच संतापाने बोलते, "आता आता मात्र शांत बसता कामा नये. आता माझा खूप संताप झालाय. आता या जानकी बहिणीला ना चांगलीच अद्दल घडवते. काही ना काही केल्याशिवाय मी आता शांत राहणार नाही." आता तिने हा ठाम निर्णय केलेला असतो. आता इकडे दुसरीकडे अवंतिका आणि जानकी ह्या दोघीही पकडल्या जातात प्रेक्षकांनो. तर पुढे पाहणं खूपच रंजक आहे, की नेमकं आता ही शर्वरी नवीन काय प्लॅन आखणार आहे, आणि आता इथे अवंतिका आणि जानकी या दोघींना देखील त्या हॉस्पिटलच्या स्टाफने पकडलेलं आहे. तर नेमकं पुढे काय घडणार आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांनो आपल्या सगळ्यांनाच आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.